लाडकी बहीण योजनेवरून रोज नवनव्या आरोपांची मालिका सुरूच आहे। अशातच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी या योजनेमध्ये तब्बल 4800 कोटींचा घोटाळा झाल्याचा मोठा आरोप केलाय। तर दुसरीकडे योजनेचा लाभ घेणाऱ्यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा देखील समावेश असल्याचं पडताळणीमध्ये समोर आलंय। या सगळ्या संदर्भात महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी काय उत्तर दिलंय आणि नेमक्या किती सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकीच्या योजनेमध्ये हात धुवून घेतलेत पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये। 4800 कोटी रुपयाचा स्कॅम भ्रष्टाचार या स्कीममध्ये झाला। पण महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही गंभीर आहे। मी त्या महिलेला त्याच्यासाठी जबाबदार ठरणार नाही। तो सरकारचा प्रोग्राम आहे, सरकारची इन्क्वायरी झाली पाहिजे। विधानसभेत महायुतीला भरघोस यश मिळवून देणारी आणि त्यानंतर गेले काही महिने सतत वादात अडकलेली योजना म्हणजे लाडकी बहीण। आता याच लाडकी बहीण योजनेमध्ये तब्बल 4800 कोटींचा घोटाळा झाल्याचा थेट आरोप खासदार सुप्रिया सुळेंनी केला आणि योजनेवरून सुरू असलेल्या गदारोळामध्ये आणखी एका आरोपाची भर पडली। 4800 कोटी रुपयाचा स्कॅम भ्रष्टाचार या स्कीममध्ये झाला। हा पहिल्या टप्प्यातला आहे। अजून किती नावं करतील, आता हे इलेक्शन आल्यावर आणि काय या स्कीमचं होईल याचं उत्तर माझ्याकडे नाही। पण महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही गंभीर आहे। जर महाराष्ट्र सरकार म्हणतंय की त्यांचं महिलांचं डिपार्टमेंट हे सगळ्यात चांगलं चालतं आणि त्याच्यातच 4800 कोटी रुपयाचा जर घोटाळा निघत असेल आणि चुकीच्या पद्धतीने ही कामं झाली असतील तर त्याला जबाबदार महाराष्ट्रात संपूर्ण सरकार आहे आणि ह्याचं उत्तर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना द्यावंच लागेल। हे आरोप करत असताना सुप्रिया सुळेंनी या प्रकरणाच्या SIT चौकशीची मागणी केली आहे। मी विनंती करते महाराष्ट्र सरकारला की याच्यावर SIT बसवा आणि मला प्रश्न पडतोय की ज्यांनी फॉर्म भरून कोणी घेतले आणि कसे घेतले आणि हे 26 लाख फॉर्म पहिल्या टप्प्यात रिजेक्ट कसे नाही झाले। हा काय छोटा मोठा घोटाळा नाहीये आणि हा घोटाळ्याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल। हे पूर्ण सरकार त्याला जबाबदार आहे। धक्कादायक बाब म्हणजे या योजनेचा लाभ सरकारी कर्मचारी असलेल्या अनेक महिलांनी सुद्धा घेतल्याचं पडताळणीमध्ये समोर आलंय। 9000 शासकीय कर्मचारी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला। सेवानिवृत्त पेन्शनधारक महिला सुद्धा या योजनेच्या लाभार्थी आहेत। 1232 सेवानिवृत्त महिलांना 10 महिने या योजनेचे पैसे मिळाले। संबंधित महिलांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत 12 कोटी रुपये वर्ग झाले। 65 वर्षांवरील इंदिरा गांधी पेन्शनचा लाभ घेणाऱ्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा सुद्धा दुहेरी लाभ घेतला। सरकारनं केलेल्या छाननीच्या दरम्यान ही माहिती उघड झाली आहे। सुप्रिया सुळेंनी केलेले आरोप आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी योजनेचा उठवलेला लाभ यावरती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काय म्हटलं बघूया। याबाबत अनावधानानं जे फॉर्म भरले गेलेले आहेत, काही महिला भगिनींकडे गाडी आहे, काही महिला भगिनींकडे इन्कम टॅक्स रिटर्न्स त्या भरतात, त्याच्यातनं काही महिला भगिनी बाजूला झाल्यात। बाकी आहेत त्या कोट्यावधी महिला भगिनी त्याच्यामध्ये लाभार्थी आहेतच। उद्योगमंत्री म्हणतायत अनावधानानं फॉर्म भरले गेले असतील तर तपासणी होईल, पण सुशिक्षित सरकारी कर्मचारी खरंच अनावधानानं एखाद्या योजनेचा फॉर्म भरू शकतात का? त्यानंतर या सगळ्या प्रकरणावरती संबंधित खात्याच्या मंत्री अदिती तटकरे माध्यमांच्या समोर आल्या आणि त्यांनी विरोधकांवरती पलटवार केलाय। मी पुन्हा एकदा आपल्या समोर नमूद करू इच्छिते की जे काही आकडे त्या ठिकाणी समोर येत आहेत, हे माध्यम असतील किंवा जे काही विरोधक असतील यांनी कुठल्याही पद्धतीचं क्रॉस व्हेरिफिकेशन त्या संदर्भातलं केलेलं नाहीये। 26 लाखाचा डेटा जर IT डिपार्टमेंट कडून आलेला आहे, आम्हालाही त्या ठिकाणी त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन करणं आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरुवातीला जवळपास 2 कोटी 63 लाख महिलांनी घेतला, पण पडताळणीमध्ये तब्बल 26 लाख लाभार्थी अपात्र ठरले। याचा अर्थ 10% लाभार्थ्यांनी योजनेचा फुकटचा लाभ उठवला। पण प्रश्न असा आहे की या प्रकरणामध्ये कारवाई कुणावर करणार आणि जबाबदार कुणाला धरणार? एकतर माझं म्हणणं आहे अदिती तटकरे या एक युवा नेत्या आहेत, त्यातून एक महिला आहे। त्याच्यामुळे मी अदिती तटकरेवर कधीही काहीही आरोप प्रत्यारोप करणार नाही। सरकारची जेव्हा स्कीम अनाउन्स झाली तेव्हा सगळ्यात पुढाकार कोण करत होतं? त्यातले मंत्री, उपमुख्यमंत्री हे कार्यक्रम ड्राईव्ह करत होते। त्याच्यामुळे एक महिलेवर मी आरोप करणार नाही। मी त्या महिलेला त्याच्यासाठी जबाबदार ठरणार नाही। तो सरकारचा प्रोग्राम आहे,
सरकारची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि सरकारने त्याचं उत्तर दिलं पाहिजे. आता पुरुषांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे. लाडकी बहीणमुळे खरोखरच गरजू असलेल्या गावखेड्यामधल्या महिलांना लाभ झाला, पण सरकारी कर्मचारी असून हजारोंनी पगार घेणाऱ्या आणि निवृत्तीनंतर पेन्शनही मिळवणाऱ्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये सुद्धा लाटलं, याला म्हणावं तरी काय? अशा बोगस लाभार्थ्यांवरती आणि हजारो कोटींचा घोटाळा करणाऱ्या यंत्रणेमधल्या कर्मचाऱ्यांवरती सरकार खरंच कारवाई करणार आहे का? ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.